रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 197 ते 216. सर्वांगा कांटाळा आला, अति संताप उपजला, तेथे बेंबळा हातू गेला गांडीवाचा. ते न धरतची निष्ठले, परी नेनेची हातोनी पडिले, ऐसे हृदय ऐसे व्यापिले मोहे येणे. जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण हे स्नेह नवल. जेने संग्रामी हरू जिंतिला, निवात कवचांचा टाहू फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. जैसे भ्रमर भेदी कोडे, भलतैसे काष्टा कोरडे, परी कळीके माझी सापडे कोवळीये. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदर चिरू नेने, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मेयाही न एची आया, म्हणून भुलविला ऐके राया. संजयो म्हणे, अवधारी मग तो अर्जुनू, देखोनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामीचा. कैसी नेनो सदयता, उपनली तेथे चिंता, मग म्हणे कृष्णा आता नसिजे येथ. माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ, जे वधावे ते सकळ येणे नावे. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिका न वधावे. हे एर एरे आघवे, गोत्रज आमुचे. मनोनी जळो हे झुंज, प्रत्ययानये मज, येणे काय काज महापापे. देवा बहुता परी पाहता, येथ ओखटे होईल झुंजता, वरी काही चुकविता लाभू आथी. तया विजय वृत्ती काही, मज सर्वथा काज नाही. एवं राज्य तरी काही, हे पाहोनिया. या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळोत आघवे पार्थू म्हणे. तेने सुखेविन होईल, ते भलतैसे साही जेल, वरी जीवितही वेंची जेल याची लागी. परी यासी घातू कीजे, मग आपण राज्य सुख भोगीजे. हे स्वप्नीही मन माझे करू न शके, तरी आम्ही का जन्मावे, कवना लागी जियावे. जरी वडिला या चिंतावे, विरुद्ध म्हणे. पुत्रा ते इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ, जे निर्दाळी जे केवळ गोत्र आपुले. हे मनींची केवी धरिजे, आपण वज्रा ऐसे होईजे, वरी घडे तरी की जे भले इया. अर्थ: माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले आहेत. मनामध्ये अतिशय संताप निर्माण झाल्याने हातामध्ये गांडीव धरण्याचे सामर्थ्यही राहिले नाही. हे धनुष्य हाती न धरल्याने गळून पडले, परंतु ते केव्हा गळून पडले हे देखील मला कळाले नाही. याप्रमाणे सर्व आप्तेष्टांना पाहून माझे हृदय मोहाने व्यापून गेले आहे. खरोखर माझे अंतःकरण वज्रापेक्षा कठीण आहे, कोणाला दाद न देणारे अति खंबीर असे आहे. परंतु काय आश्चर्य, त्यापेक्षाही या आप्तेष्टांचा मोह आश्चर्यकारक आहे. ज्याने युद्धामध्ये शंकरांनाही जिंकले आणि निवात कवच नावाच्या राक्षसांचा ठाव ठिकाणाही नाहीसा केला, तो अर्जुन आप्तेष्टांना पाहून एका क्षणामध्ये मोहाने ग्रासला गेला. भ्रमर हा वाळलेले कठीण लाकूड सहज कोरतो, परंतु कोवळ्या कमळकळीमध्ये रात्रभर अडकून पडतो. तो त्या ठिकाणी प्राणास मुकेल, परंतु कमळाविषयीच्या स्नेहामुळे तो कमळकळी कोरून बाहेर पडत नाही. त्याप्रमाणे आपल्या आप्त लोकांची मोहममता कोवळी असली तरी त्यातून बाहेर पडणे महाकठीण आहे. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र राजा, हा मोह म्हणजे ईश्वराची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आकळली जात नाही, म्हणूनच या मायेने अर्जुनालाही मोहित केले आहे. हे राजा, अर्जुनाने आपले सर्व स्वजन पाहिले आणि युद्धातली सर्व अभिमान तो विसरून गेला. रणांगणावर अर्जुनाच्या मनात दयाभाव कसा निर्माण झाला हे कळत नाही. तो म्हणाला, हे कृष्णा, आपण आता येथे राहू नये. या सर्व स्वजनांचा वध करावयाचा आहे, या विचाराने माझे मन अति व्याकुळ झाले आहे आणि माझी बोबडी वळली आहे. या कौरवांना मारणे जर योग्य असेल तर धर्मराजाधिकांना का बरे मारू नये, कारण
हे सर्व आणि आम्ही एकमेकांचे नातलग आहोत. म्हणून असले हे युद्धच नको. मला हे युद्ध योग्य वाटत नाही. एवढे महापाप करण्याची काय जरुरी आहे? हे देवा, अनेक दृष्टींनी विचार केला तर या युद्धाने हानी होणार आहे आणि जर का हे युद्ध टाळले तर मात्र काही लाभ होईल. अशा प्रकारे विजय प्राप्त करण्याची मला मुळीच गरज नाही. गोत्रजांना ठार मारून मिळवलेले राज्य तरी काय करायचे? सर्वांचा वध करून जे भोग भोगावयाचे ते माझ्या दृष्टी समोरूनही दूर होत, असे अर्जुन म्हणाला. या सुखान वाचून जी काही आमची स्थिती होईल ती आम्ही सहन करू. याकरिता आमचे प्राण गेले तरी चालतील, परंतु यांचा घात करावा आणि आपण राज्य सुख भोगावे ही गोष्ट स्वप्नात देखील माझ्या मनात येणार नाही. जर या वडील मंडळींचे अहित आम्ही मनात चिंतले तर आमचा जन्माला येऊन तरी काय उपयोग आणि आम्ही कोणासाठी जगावे? कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात, त्याचे हेच का फळ की त्या पुत्राने आपल्याच कुळाचा संहार करावा? यांच्या वधाचा विचार आपण मनात तरी कसा आणावा? यांच्यासाठी वज्रासारखे कठोर तरी कसे व्हावे? आपल्या हातून घडेल तेवढे कल्याणच करावे. रामकृष्ण हरी.